आणि आपण या ठिकाणी मराठा नेता वगैरे म्हणून येत नाही आहोत, तर आपण एक शेतकरी म्हणून या ठिकाणी येतोय, असं मनोज जरांगे यांच्याकडून बच्चू कडू यांना सांगण्यात आलेलं होतं। शेतकऱ्यांचे प्रश्न हे फार मोठे आहेत आणि त्याच्यावर तोडगा काढला जात नाहीये असा आरोप जो आहे तो केला जातोय। आणि त्याच्यामुळे आता मनोज जरांगे पाटील नागपूरमध्ये आता पोहोचलेले आहेत आणि याच ठिकाणी बच्चू कडू यांचा जो महाएल्गार मोर्चा जो काढण्यात आलेला आहे, आता त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे पोहोचलेले आहेत। काही वेळातच बच्चू कडू हे मुंबईकडे येण्यासाठी निघणार आहेत। 12ची वेळ आहे अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून TV9 मराठीला देण्यात आलेली आहे। संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शेतकरी कर्जमाफीसह 22 विविध मागण्या ज्या आहेत त्या बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांकडून या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि त्यासाठीच या मोर्चाचं भव्य दिव्य अशा या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आजचा आंदोलनाचा खरं पाहता बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा 4था दिवस आहे। पाऊस होता का दादा? पाऊस इकडे खूप झाला, म्हणजे आमचे ट्रॅक्टरच निघाले नाही, सगळे फसून गेले। फजिती झाली रात्री, म्हणजे चिखल झाला सगळं, मैदानावर चिखल बघितला आम्ही आता हो। विशाल भाऊ आता आम्ही 11-11:30 वाजताची फ्लाईट आहे। चर्चेसाठी आम्ही सगळे जाणार आहोत। तुम्ही चालू शकताय? मी सांगितलं तेव्हा जरांगे साहेब कधीच मंत्रालयात गेले नाही, त्याच्यानं आम्ही विनंती करू त्यांना। 5-6 जण जाणार आहोत, जे शेतकरी तज्ज्ञ नेते आहे वगैरे, बैठक करून नाही झालं तर मग पुन्हा एक आंदोलनाची तारीख आपल्याला